प्रेमविवाह केलेल्या मुलीने आईसोबत जाण्यास नकार दिल्यानंतर श्रीरामपूर शहरात सोमवारी अक्षरशः हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। आईने थेट कारच्या बोनेटवर बसून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र गाडी सुरूच राहिल्याने 7 ते 8 मिनिटे हा थरार शहराच्या रस्त्यावर सुरू होता। नेमकं काय घडलं, या घटनेमागचं कारण काय आणि पुढे काय झालं, जाणून घ्या संपूर्ण माहिती। नमस्कार, आपण पाहत आहात सत्ता मंच आणि मी आहे तन्वी। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। प्रेमविवाह केलेल्या मुलीला घरी घेऊन जाण्याच्या प्रयत्नातून हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी यापूर्वी तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली होती। मात्र तपासादरम्यान त्या तरुणीने राहुरी तालुक्यातील एका तरुणासोबत प्रेमविवाह केल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणातील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तरुण आणि तरुणी श्रीरामपूर येथे आले होते। यावेळी मुलीच्या नातेवाईकांची त्यांच्याशी भेट झाली आणि दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला। यानंतर मुलीने आपल्या आईसोबत किंवा नातेवाईकांसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला। त्यामुळे संतापलेल्या आईने कार थांबवण्यासाठी थेट कारच्या बोनेटवर बसण्याचा निर्णय घेतला। मात्र चालकाने गाडी न थांबवता पुढे चालवली। त्यामुळे महिला बोनेटवर बसलेल्या अवस्थेतच कोर्ट परिसरापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सुमारे 7 ते 8 मिनिटे कार पुढे जात राहिली। या संपूर्ण घटनेदरम्यान रस्त्यावर मोठी गर्दी जमली होती। अनेकांनी मोबाईलमध्ये हा प्रकार चित्रित केला असून त्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते। दरम्यान प्रेमविवाह, कौटुंबिक वाद आणि सार्वजनिक ठिकाणी घडलेला हा धक्कादायक प्रकार सध्या श्रीरामपूरसह संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे। या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईबाबत संबंधित यंत्रणा तपास करत असल्याची माहिती मिळत आहे। या संपूर्ण घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? अशा प्रकारे कारच्या बोनेटवर बसून गाडी अडवण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे का? आणि चालकाने गाडी पुढे नेणे कितपत योग्य वाटते? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी सत्ता मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका।